भारतीय संस्कृतीत हिंदू समाजात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वटवृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे। हिंदू समाजात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात। वटवृक्षाचे सर्वात मोठे आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो। तर पूर्वीच्या काळातील स्त्रिया 3 दिवसाचं व्रत करायच्या, मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून पूजा करतात। वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचा व्रत। पूर्वी महिला अशा म्हणत असे की जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे, अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूढ झाली आहे। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। यावर्षी 10 जून रोजी वटपौर्णिमा झाली आहे आणि या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर आपणास असे दिसून येते की वृक्षतोड हे जास्त प्रमाणात होत आहे। विशिष्ट वेळेस पाणी यायला पाहिजे ते पाणी काही येत नाही, म्हणून निसर्गाचा समतोल राखणं हे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे। जर वृक्ष हे जास्त प्रमाणात असेल तर निसर्गाचा समतोल चांगल्या प्रमाणात राखला जाईल। आज पाणी वेळेवर यायला पाहिजे ते पाणी काही वेळेवर येत नाही, याचाच अर्थ असा की निसर्गाचा पूर्णतः समतोल बिघडलेला आहे आणि हे समतोल राखायचा असेल तर प्रत्येक स्त्रियांनी एक स्त्री एक झाड या प्रमाणात वृक्षाची लागवड करून त्या वृक्षाचे संगोपन करणे काळाची गरज आहे। आणि हे जर शक्य झाले तर आपण वटपौर्णिमा साजरी केली आणि याचे सार्थक होईल, असे मत ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांनी व्यक्त केले आहे। आज वटसावित्री आहे आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करतात आणि 7 जन्मी हाच पती मिळो म्हणून मनोकामना करतात वडाच्या झाडाला। तसंच या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रियांनी एक झाड लावून आपल्या 7 पिढ्या त्या झाडामधून ऑक्सिजन मिळू शकते, म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक झाड लावा। कारण वाढत्या प्रदूषणामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग किंवा वाढता टेम्परेचर, या टेम्परेचरपासून आपल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळावा म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक झाड लावा आणि वटपौर्णिमा साजरी करा।